आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसांची, चाळीतल्या माणसांची, आल्या गेल्याची, समद्यांचे डोळे फुटून जाऊ देत, माझ्या लेकराला कुणाची नजर नग लागायला। अहो आजी, तुम्ही नजर काढताय म्हणल्यावर कोणाची हिम्मत आहे का मला नजर लावायची? अरे चंदन, पण तू आधी सांगायचं तरी रे, मी काहीतरी घेऊन आलो असतो ना। हो ना शिवा, आता तुम्ही दोघं आलाच हेच खूप आहे माझ्यासाठी। आई चंदन, मी तुला काही लोकांचे कॉन्टॅक्ट देतो, म्हणजे ह्या क्षेत्रातल्या लोकांची तुझी ओळख वाढेल आणि तुला डील्सही मिळतील चांगले, है ना? आणि कॉन्टॅक्ट वाढले ना की फर्म पण तयार करायची तुझी। अगं फर्म वगैरे अगं आता सुरुवात आहे, इतकी पण काही कशाला? काहीच करायला पाहिजे। ये बघ, एकदा गाडी सुरू झाली का नाही की थांबवायची नाही। आणि आता तर काय तू गाडी बी घेतलीस होय का नाही? येस पण शिवा, मी गॅरेज नाही सोडणार, म्हणजे मी माझ्या मित्रांशिवाय नाही राहू शकत। ए बाई, तू असं विचार जरी केला तरी मी सोडणार आहे का तुला? चला चहा घ्या। तुला नकोय का? कापी बिपी असलं काहीतरी घेऊन यायचं। चहा कसा चहा घ्या, पण कॉफी घ्या। शांती म्हणून म्हणते डोसकार पडती। बरं जाऊ दे। चंदन, तू दिव्याला भेटलास का? ए, तिचा इशे काढायचा नाही या घरात, सांगून ठेवती तुला। माझं लेकरू आता जरा कुठं असं व्यवस्थित मार्गाला लागतंय, डोसकं शांत झालंय त्याचं। परत परत तिचा त्या चुचकीचा विषय काढू नगस। सोडा चंदन, गाडी घेऊन घरी ये, आईला भाऊंना फार आनंद होईल। अरे नक्की। मग मॅच येते हा. गाडी चालवत समजासनी घेऊन, काय चालेल। आहे का नाही? मग वा वा, खरंच किती छान खबर आहे। मला नेहमीच त्या मुलाबद्दल विश्वास वाटत होता, हा पुढे काही ना काहीतरी मोठं करणार असं सतत वाटायचं। आणि त्याच्या आयुष्यात एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने हार नाही मानला, हे विशेष। आई, भाऊ, जरा बोलायचं होतं। आशू, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू जो काही निर्णय घेतलास तो पूर्ण विचार करूनच घेतला असशील, आणि आम्ही सगळ्यांशी बोललोय सुद्धा याबद्दल। आणि शिवा, तुला गिल्ट वाटून घ्यायची काहीही गरज नाहीये। मुळात देशपांडेंनी आशूचं म्हणणं मान्य करायला हवं होतं। इतक्या साध्या गोष्टींवर जर ते खटके उडत असतील तर पुढे जाऊन त्यांच्याबरोबर काम करताना खूप अडचणी येऊ शकतात। बरोबर आहे, आणि आपण शिवाची बाजू नाही घेणार तर कोण घेणार ना? आणि सगळ्यांनाही कळायला हवं। शिवा, सीताई भाऊ, रॉकी बद्दल पण काही गोष्टी कळल्या आहेत। म्हणजे हा सगळा हट्ट ना माझा होता। आशूची यात काही चूक नाही, तो मला फक्त मदत करत होता मनापासून। आपण तिच्यावर आधीच विश्वास ठेवायला हवा होता। मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की शिवावर मी आधी विश्वास का नाही ठेवू शकलो। ती जे काही बोलतेय ते बरोबर आहे। आणि रॉकी बद्दल पण घरातल्यांना सगळ्यांना समजून सांगावं लागेल। मी बोलते ना, उर्मिलाशी बोलेन मी। सीताई, आणि मी संपदाशी बोलायचं ठरवलंय। मला कळतंय की जरा रिस्क आहे, ट्रिगर होणार आहेत गोष्टी, पण भाऊ, सीताई, कधी ना कधीतरी आपल्याला हे सगळं फेस करावं लागेल ना। आत येऊ का संपदा? संपदा, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय, मला पण होतोय अगं त्रास। मला जर जमलं असतं ना तर रॉकीला असं जाऊ नसतं दिलं मी।
या सगळ्यात माझा जीव गेला असता ना तरी चाललं असतं, पण संपदा मला खरंच काही अंदाज नव्हता अगं. हळू 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 हळू. ओके. मला कळतंय संपदा, खूप खूप वाईट झालंय जे काही झालंय ते. पण तुला खरंच असं वाटतं का ग की हे सगळं मी केलंय? नाही नाही वहिनी, मला असं काहीच वाटत नाहीये. मला माहिती आहे त्या दिवशी जर पॉसिबल असतं तू काही करून त्याला वाचवलं असतं. वहिनी, माझ्यापेक्षा खूप जास्त प्रेम आहे तुझं त्याच्यावर. तू लहानपणापासून किती केलंय त्याच्यासाठी, तू कसं काय असं करशील? हो, हे बघ, हे मला कळतंय सगळं, पण संपदा आता येताना मला खूप भीती वाटली अगं. आपल्या दोघींमध्ये रॉकीमुळे दुरावा आलेला रॉकीला नाही आवडणार. त्याच्यात चांगल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत ना आपण समोर आल्यावर. तो शेवटचा दिवस नाही आठवला पाहिजे आपल्याला. असं नको व्हायला संपदा. आणि आपण आपली ताकद नाही झालो एकमेकींची तर काय करायचं? पटतंय? सॉरी सॉरी खरंच सॉरी वहिनी. ते तुला बघितलं की मला सतत ते असं आठवत होतं की तू रॉकीला असं घेऊ दिली. पण सॉरी, माझ्यामुळे तुला असं वाटलं. तू खरंच सॉरी. हे बघ, तू सॉरी नको बोलू अगं. काहीच गरज नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. मला सगळं कळतंय आणि सगळं नीट होईल. तू राह ना फक्त माझ्यासोबत, प्लीज प्लीज. मी कुठे जाणार आहे अगं? मी नेहमी सोबत आहे तुझ्या. काकू, ते सॉरी शिव. मी ना तुला नको ते बोलले, पण तू नेहमी संपदाचाच विचार केलास. अगं, मी तुलाच दोष दिला कारण मला संपदाची ही अवस्था बघवत नव्हती ग.